त्यानंतर मालेगावात एक धक्कादायक बातमी येते ती म्हणजे मालेगावात बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप होतोय आणि विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी हा धक्कादायक खळबळजनक दावा केलेला आहे। मनपा आणि तहसील कार्यालयातून बांगलादेशींना जन्माचे दाखले दिले गेले, बर्थ सर्टिफिकेट्स दिले गेले असा दावा त्यांनी केलेला आहे। एसआयटीचे सल्लागार विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। नाशिकच्या मालेगावातून बांगलादेशींना जन्म प्रमाणपत्र दिलं गेल्याचा दावा शिशिर हिरे यांनी केलेला आहे। मालेगावमध्ये बांगलादेशींना मनपा तसंच तहसील कार्यालयाच्या मार्फत हे जन्म दाखले मिळाले होते, हे बर्थ सर्टिफिकेट्स मिळाले होते असं एसआयटीच्या चौकशीमधून समोर आलं होतं। जन्माच्या दाखल्यांच्या संदर्भातल्या अनुपलब्धता प्रमाणपत्रांच्या आधारावरती पुढे न्याय यंत्रणेने, त्याच्यात महसूल न्याय यंत्रणा असेल, न्यायदंडाधिकाऱ्यांची किंवा कोर्ट प्रोसिजरची न्याय यंत्रणा असेल, यांनी त्या अनुपलब्धता प्रमाणपत्राच्या आधारावरती खोटे जन्माचे दाखले देण्यात आलेले आहेत। म्हणजे सगळ्याच यंत्रणांची दिशाभूल करण्यात आलेली असं दिसतंय। आणि निश्चितच बांगलादेशी नागरिकांनी भारतातल्या ह्या अनागोंदीचा फायदा घेतलाय। भारतातल्या म्हणजे मालेगाव शहरात जे काही सगळं गैरप्रकार चालतात त्याचा फायदा घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे।